ऊर्जा विभागाची पण मागणी आहे। अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत विद्युत देऊ आणि 24 तास विद्युत देऊ। अध्यक्ष महाराज, आज राज्यामध्ये आता बिल तर आली नाही, त्याच्यामुळे आता मोफतच आहे असा अंदाज लावू, आले तर मग आपण विचारू। पण अध्यक्ष महाराज, 24 तास शेतकऱ्यांना लाईन कुठे मिळते आहे? आपण सांगितलं दिवसाची तरी लाईन देऊ, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण दिवसाची लाईन देतच नाही आहे। त्याच्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला मिनिमम नाही 24 तास तरी 16 तास तरी विद्युत आपण दिली पाहिजे, ही मागणी मी पुरवणी मागण्यावर मी या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महाराज, आपण ज्या पद्धतीनं लाईटचे बिल वाढवली, ही लाईटची बिल का वाढवली? लाईटचे बिल वाढवण्याची कारण काय? तर तुम्ही सांगाल की MERC यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांचे आम्हाला ऐकावं लागतं। MERC जे काही नियम आपल्यासाठी देतात, तुम्ही जेवढा खर्च विद्युत तयार करण्यासाठी करता, तो खर्च अगर आपण कमी केला तर त्याच्यामध्ये आपल्याला MERC जो खर्च आपण करतो त्याच्या आधारावर आपल्याला ते रेट कमी करून देऊ शकतात। पण कोळशामध्ये हात काळे झालेत तुमचे। सामान त्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत, पोल असतील, काय तार असतील, त्या सगळ्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं। राज्यामध्ये आपला जो कोळसा असताना सुद्धा आपण दुसरीकडून आणतो, काही विदेशातून कोळसा आणतो, कोलवाशनीच्या नावाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळे हातच काळे आहेत। कोळशाचा धंदा म्हणजे काळाच काळा। पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतो आणि भ्रष्टाचार सरकारच्या आशीर्वादानेच होतो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही जे MRCचं नाव सांगून आम्ही विद्युत रेट वाढवले म्हणून सांगणार, तर त्याच्यामध्ये सामान्य लोकांना लुटण्याचं काम हे सरकार करते का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की घरगुती विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत ते तातडीनं आपण कसे कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे। आपण आता स्मार्ट मीटर लावायला निघालात, तुम्ही सांगितलं होतं की आम्ही लावणार नाही, पण आता ते मोहीम चालू झाली आणि या स्मार्ट मीटरच्या नावानं तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना, एकीकडे रॉकेलचं तेल तुम्ही बंद केलं, तुम्ही गॅस सिलेंडर आम्ही दिला म्हणाले, गॅस सिलेंडर दिला म्हणून आता तुमचं रॉकेलचं तेल बंद केलं, ज्याला मातीचं तेल, घासलेट काय आपण वेगळे वेगळे नावं आपल्या महाराष्ट्रात घेतो। आणि त्याच्या माध्यमातून उद्या या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्याला कारण की चार्जिंग करावं लागणार आहे मोबाईल सारखं। हातावर कमवणारे खाणारे जे लोक आहेत, वेळेवर ते समजा लाईट बिल भरू शकले नाहीत आणि त्या आले दिवसभर काम करू नाही, संध्याकाळी जेवायला बसले, ते अंधारातच जेवतील काय? रॉकेलचं तेल पण संपवून टाकलं, ते दिवा होता तोही गेला घरातला। मग हे स्मार्ट मीटर जे आहेत हे कोणासाठी लावले जातात? महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की घरगुती विद्युत बिलाच्या बाबतचं जे काही वसुलीचा जो प्रमाण आहे ते आपल्याला 99% आपली वसुली होते, लोक थकीत ठेवत नाही। UP बिहार मध्ये हे सगळे प्रकरण असतात, त्यांच्यासाठी असू शकते, पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा स्मार्ट मीटर या कुठल्या उद्योगपतीचा तो स्मार्ट मीटर आहे? कोण्या उद्योगपत्यांना फायदा देण्यासाठी आपण हा धंदा चालवलेला आहे आणि गरिबाच्या घरात अंधार करून, मध्यमवर्गीयांच्या घरात अंधार करून या सरकारला काय भेटणार आहे याचं उत्तर या निमित्तानं पाहिजे आणि स्मार्ट मीटर हे बंद केलं पाहिजे घरगुती लाईनसाठी, ही मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महाराज, ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल। आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की 24 तास आम्ही विद्युत देऊ। आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील, विहिरी असतील, तयार आहेत, पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही। आपण सौर ऊर्जेनं आम्ही त्यांना कनेक्शन देणार आहोत, 24 तास चालणार आहे। आता त्या सौर ऊर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय। ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात, तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो, त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून
आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला वनवन फिरावं लागतं. इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिसमध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आमच्याकडे हे विभाग नाही, आमचा काही संबंध नाही. अशा पद्धतीचं या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय. अनुभवी ऊर्जा मंत्री नाही मागचे, आता अजून खातं मिळालंय, त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी, आता प्रदेशाध्यक्ष म्हणायचं का? तर मला असं वाटतं की मी मगाशी सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल, आता शेतकऱ्यांचे विद्युतचं बिल माफ केलेलंच आहे, तर बिल येणार नाही असं आम्ही समजतो. पण मी तुम्हाला सांगत होतो की 24 तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होतात, पण हे 24 तास विद्युत मिळतच नाही. तुम्ही सौर ऊर्जाचा खेळ सांगितला, शेतकऱ्यांनी पैसे भरले, पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक डिसाईड करता ते गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतं की आम्हाला काही संबंध नाही. त्याला तिकडे लावून दिलं, दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला शोधताच त्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी आटतं. आणि म्हणून तुम्ही आता, आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, मी शेतकरी आहे, मी शेती आजही करतो, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला, काही ठिकाणी 1.5 इंचीचं पाणी लागते, काही ठिकाणी 2.5 इंचीचं पाणी लागते, 1 इंचीचं पाणी लागते. शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो. मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही. त्याच्या शेतीचं ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागणार आहे. आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही. त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालवा. आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे, शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकचं. हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वरत करून चालता येणार नाही. आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील, ते मूळ कारणामध्ये शेतीला मिळणारं विद्युत जे आहे ते पूर्ण काळ मिळत नाही, शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा, घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं. त्याच्यातली एक कारण ही पण आहे, कारण अनेक आहेत. तो कर्ज हा त्याचा मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत, सौर ऊर्जा हा भाग वेगळा, विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे. या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय. अध्यक्ष